पुण्यातील हा तरुण 2 दिवसापासून गायब होता, परंतु हा जेव्हा सापडला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। नेमकं या मुलाबरोबर काय झाले होते? 2 दिवस बेपत्ता असून तिसऱ्या दिवशी भयंकर अवस्थेमध्ये आढळला। नेमकं काय झालं ते पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। स्वप्नील दावडे, वय वर्ष 35 असे या तरुणाचे नाव। हा पिंपरी चिंचवडमधील भोसरीमध्ये राहतो। शनिवारी दुपारी स्वप्नील आणि त्याचे काही मित्र प्लस व्हॅली परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते। त्या पर्यटन स्थळी पाण्याचे 2 मोठे कुंड आहेत। 35 वर्षीय स्वप्नील त्या कुंडामध्ये पडला आणि वरतून पावसाचा जोरही चालू झाला, परंतु बरोबर आलेल्या मित्रांना ठाऊकच नाही स्वप्नील नेमका गेला कुठे, कारण की त्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता, त्याच्यामुळे शोधणंही कठीण झालं होतं। 2 दिवसापासून बचाव कार्याचं पथक स्वप्नीलचा शोध घेत होतं, परंतु कोणालाही स्वप्नील सापडला नाही आणि 2 दिवसांनी सापडला, तोही मृत अवस्थेमध्ये। स्वप्नील ज्या कुंडामध्ये अडकला होता त्याच कुंडामध्ये तो सापडला। मित्रांनो,